हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सिंपल इंडियन कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत बटाटा पोहे। बटाटा पोहे आपण नेहमीच खातो, परंतु आज मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे। चला तर मग बघूया आजची रेसिपी। त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतले आहे। तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे चांगले तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। त्याचे साल काढून बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा बटाटा तेलामध्ये चांगला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। त्या बटाटा शिजवण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एकदा मिक्स करून घेतलं की यावर थोडा वेळ झाकण ठेवून बटाटा छान मऊ शिजून घ्यायचे आहे। ही प्रोसेस अगदी सोपी आहे। बघू शकता बटाटे काही वेळातच शिजतात। आता इथे अजून थोडा वेळ बटाटे शिजवावा लागेल, कारण थोडेसे कच्चे लागत आहेत। तर मी अजून एखादा मिनिट याला मी शिजवून घेणार आहे। आता आपले बटाटे शिजलेले आहे। आता मी हे बटाटे काढून घेणार आहे, कारण अजून आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस पण टाकायचे आहेत। आता याच तेलामध्ये इथे मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या परतून झाल्या की यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता चांगला तडतडू दिला आहे। आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तोही चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी तुम्ही इथे मीठ सुद्धा टाकू शकता, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो। आता यामध्ये इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेला आहे। आमच्या घरात टोमॅटो आवडतो पोह्यांमध्ये, त्यामुळे मी टाकते। तुम्ही स्किप देखील करू शकता। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये इथे मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे। शेंगदाणे जर कच्चे असेल तर तुम्ही सर्वात आधी तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्या। आता यामध्ये थोडंसं हळद टाकलेले आहे आणि ते भिजवून घेतलेले पोहे आहेत ते टाकून घ्यायचे आहे। आणि आपण जो शिजवून घेतलेला बटाटा होता तो देखील ह्याच स्टेजला टाकलेला आहे आणि वरतून कोथिंबीर। आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा देखील टाकू शकता। तुम्ही बघत आहात मी पोहे अगदी हलक्या हाताने वर खाली करत आहे। पोहे जास्त जोरात हलवायचे नाहीत, त्यामुळे पोहे तुटू शकतात। वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता चांगले पोहे मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही हातात घेऊन बघितले तर पोहे अगदी आपले नरम नरम झालेले आहेत। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। थोडीशी वरतून साखर पण टाकलेली आहे। परत एकदा एकजीव करून घेतलेले आहे। आता या स्टेजला आपण थोडा वेळ इथे मिनिटभर झाकण ठेवून याची वाफ करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। तयार आहेत आपले बटाटा पोहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।